राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच संक्रांतीनिमित्त पैठणी साड्यांचं सुद्धा वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले असेल, तुम्हाला मागील 6 महिन्यांचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला संक्रांती निमित्त सर्वात मोठं गिफ्ट मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, आज दिनांक 11 जानेवारी आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच संक्रांती निमित्त सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा दिलं जाणार आहे। ते गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून असणार आहे। सोबतच सरकारकडून सुद्धा 3 गिफ्ट घोषित करण्यात आलेले आहेत, परंतु राज्यातील तब्बल फक्त 20 जिल्ह्यांमध्ये हे 3 गिफ्ट आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे गिफ्ट दिलं जाणार आहे त्याविषयी सुद्धा लगेच बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या संक्रांती निमित्त ठेवण्यात आलेल्या आहेत। ज्या माता भगिनींना या 10 साड्यांपैकी एक साडी आपली असावी वाटत असेल त्यांनी या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत। परंतु त्या अगोदर सरकारकडून ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेट लवकरात लवकर बघून घेऊयात। सोबतच आजच्या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु संक्रांती निमित्त साड्यांचे वितरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणारच आहे। तर बघा, राज्यातील सरसकट सर्व बहिणींना 7,500 रुपये 5 महिन्यांचे मिळाले आहेत। तुम्हाला सुद्धा मिळाले की नाही मला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे। सोबतच डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। सर्व माता भगिनींना 1,500 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। परंतु ज्या माता भगिनींना डिसेंबर महिन्याचे 1,500 मिळाले नसतील, 7,500 रुपये मागील 5 महिन्यांचे मिळाले नसतील, तर त्यांना जानेवारीचं जे वितरण आहे ते वितरण सुद्धा सुरू झालेला आहे। या वितरणामध्ये त्यांना मागील तब्बल 6 महिन्यांचे 9,000 रुपये सुद्धा देण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजच पैसे वाटप होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। परंतु प्रामुख्याने 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 3 गिफ्ट सुद्धा आलेले आहेत। ते 3 गिफ्ट सुद्धा लगेच बघून घेऊयात। तर बघा, पहिलं जे गिफ्ट आहे, पहिला जो लाभ आहे तो म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। जर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने अर्ज केला पाहिजे, सोबतच अर्ज करताना कोणती महत्त्वाची जी 4 कागदपत्रे आहेत ती दिली पाहिजे, त्यानंतर आपला अर्ज 100% पात्र ठरणार आहे। त्यामुळे तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स सुद्धा देणार आहे। परंतु घरकुल योजनेसाठी सरकारकडून तब्बल 2,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी दिली जाणार आहे। सोबतच याच्यामधून जागेसाठी 1,00,000 रुपये इतकं अनुदान सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। सरासरी 1,20,000 घर बांधणीसाठी आणि 1,00,000 रुपये इतकी अनुदान जागेसाठी सुद्धा दिलं जाणार आहे। सोबतच दुसऱ्या योजनांचे पैसे आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दुसरी योजना सुद्धा तुम्हाला माहितीच आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना सुद्धा आजच पैसे येणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये आजच विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे गॅस कनेक्शन नसेल तर तुम्ही आता सुद्धा करू शकता। सोबतच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2,100 रुपयांचा तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। ते 20 जिल्हे सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। परंतु व्हिडिओ स्किप करून पाहू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण असं
गिफ्ट सुद्धा आलेलं आहे। बघा आज प्रामुख्याने 20 जिल्ह्यांमध्ये 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे देण्यात येणार आहेत आणि तुम्हाला या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे आपण हे 20 जिल्हे सुद्धा बघणार आहोत। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या दिल्या जाणार आहेत, त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे, ती सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। परंतु सरकारच्या महत्त्वपूर्ण अशा 3 अपडेट आहेत, त्या सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। त्यानंतर पैठणी साड्या आणि तब्बल 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात। बघा सर्वात प्रथम आज या 3 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। पहिली बँक सर्वांना माहिती आहे, सर्वांनी याच्यावरती विश्वास सुद्धा ठेवलेला होता आणि त्यांना अनुभव सुद्धा या बँकेचा चांगल्या पद्धतीने आहे। बघा भरपूर माता भगिनींनी पोस्टाचं खातं उघडलेलं होतं आणि त्यांना त्या खात्यावरती पैसे सुद्धा आलेले आहेत। बघा आज प्रामुख्याने पोस्ट खात्यामध्ये पैसे येणार आहे। सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच गव्हर्नमेंट मान्यता असलेली एसबीआय बँकेमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच ग्रामीण क्षेत्रामधील अशा काही बँका आहेत की त्या बँकांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। त्यामुळे अगोदरपासून सांगितलेलं आहे की तुम्ही खातं खोलताना कधी पण सरकारी बँकेमध्ये खोलायचं आहे। आपल्या घरच्यांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं असं सरकारी बँक सेफ असते, सुरक्षित असते, आपले पैसे सुद्धा सुरक्षित ठेवत असते। त्यामुळे तुम्ही सुद्धा सरकारी बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे। सरकारी बँकेमध्ये पैसे सुद्धा सुरक्षितच राहतात। बघा दुसरा लाभ सुद्धा लगेच बघून घ्या। सोबतच पैठणी साड्यांविषयी सुद्धा आणि 20 जिल्ह्यांविषयी सुद्धा लगेच बघणार आहोत। परंतु या महत्त्वपूर्ण अशा सरकारकडून आलेल्या अपडेट आहेत, त्यामुळे बघणं गरजेचं आहे। बघा घरकुल योजना काही अटी शर्ती सुद्धा घातलेल्या आहेत, त्या अटी शर्ती सुद्धा पार करणं गरजेचं आहे। बघा अटी शर्ती एकच आहे, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे, घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा, सोबतच उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावी, घरामध्ये सरकारी नोकरीला, घरामध्ये कोणी पेन्शनधारक नसले पाहिजे। महत्त्वपूर्ण अशा 5च पात्रता आहेत। जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच तुम्हाला घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। परंतु घराच्या जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये इतका अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केलं जाणार आहे। ज्यांना घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी मला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे, त्यांना सुद्धा संपूर्ण डिटेल मध्ये माहिती देणार आहे। सोबतच तिसऱ्या गिफ्टाचं अनुदान सुद्धा थेट तुमच्या खात्यामध्ये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावरती केलेलं असेल त्यांच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2,500 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सरासरी तुम्हाला 2 महिन्यांचे 3,000 रुपये आलेले असावे, सोबतच तुमच्या गॅस कनेक्शनची केवायसी झालेली असावी आणि गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावावरती असले पाहिजे, तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। परंतु महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता आहेत, जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसलात तर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे, सोबतच शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे, सोबतच सरकारने जी अन्नपूर्णा योजना काढलेली आहे त्या अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा लाभच मिळणार आहे। एक एक करत अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। बघा तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, तुम्ही स्वतः सुद्धा सरकारी नोकरीला नसले पाहिजे, तरच तुम्हाला या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य किंवा तुम्ही स्वतः सुद्धा पेन्शनधारक नसले पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा मुख्यमंत्र्यांनी 50 लाख बहिणींचे अर्ज अपात्र केलेले आहेत, त्याची प्रमुख ही 4च कारणे होती, त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं
करणं गरजेचं आहे. सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कारखान्यांमध्ये किंवा परमनंट नोकरीमध्ये नसला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि जे लाभ आलेले आहेत ते लाभ सुद्धा मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना संक्रांती निमित्त 10 पैठणी साड्या मिळणारच आहेत. परंतु त्या अगोदर सरकारकडून जे 3 गिफ्ट आलेले आहेत ते 3 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊयात. बघा, सरकारकडून जे पहिलं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत शिलाई मशीन. बघा, ज्या माता भगिनींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे त्या माता भगिनींसाठी सरकारने शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच केलेले आहेत. ज्या माता भगिनींना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये हवे असतील तर त्यांनी कमेंटद्वारे सुद्धा कळवायचं आहे. तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे. त्या सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांमध्ये शिलाई मशीन मिळवू शकता. भरपूर माता भगिनींना आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही शिलाई मशीन सुद्धा मिळवून दिलेले आहे. तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. सोबतच 10 पैठणी साड्यांचं गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेलं आहे. तुम्हाला संक्रांती निमित्त हे सरकारकडून गिफ्ट मिळणार नाही, परंतु आपल्या चॅनलवरती 100K म्हणजे सरासरी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने दुसरं जे गिफ्ट आहे तर ते गिफ्ट आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. परंतु हे गिफ्ट देण्या अगोदर आपण काही महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घातलेल्या आहेत. आपल्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे की याच्यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणत्या शर्ती आहेत. परंतु तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर तुम्हाला लगेच सांगून टाकतो. बघा, आपण जी पहिली अट घातलेली आहे ती म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो व्हिडिओला तुम्ही लगेच लाईक केलं पाहिजे. सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब केलं पाहिजे. सोबतच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे. त्याच्यामध्ये 1 मिनिट जरी कमी भरला तरी पण तुम्हाला या 10 पैठणी साड्यांमधील एक सुद्धा साडी देणार नाही. सोबतच 3 शिलाई मशीन सुद्धा देणार आहोत. परंतु त्यासाठी सुद्धा याच अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. सरासरी 13 गिफ्ट आपण ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये 10 पैठणी साड्या आणि 3 शिलाई मशीन सुद्धा ठेवण्यात आलेले आहे. सोबतच सरकारकडून जे तिसरं गिफ्ट दिले जाणार आहे ते म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1 लाख रुपये अनुदान घर बांधणीसाठी दिलंच जाणार आहे. सोबतच 1,20,000 इतकं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचे अर्ज करायचे असतील, घरकुलचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे. परंतु सर्वात महत्त्वपूर्ण असे 20 जिल्हे आलेले आहेत. तर 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगून टाकतो. बघा, प्रामुख्याने रत्नागिरी आहे, सातारा आहे, पुणे आहे, सोलापूर आहे, सांगली आहे. अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये आजच हप्ता विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. सोबतच बीड आहे, अहमदनगर आहे, परभणी आहे, सोबतच लातूर आहे, नांदेड सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे. टोटल या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रतेमध्ये बसलेले असावे. सोबतच धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार अशा पद्धतीने बुलढाणा सुद्धा समाविष्ट आहे. या प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील. परंतु रायगड आहे, सोबतच मुंबई आहे, मुंबई सिटी आहे आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर दोन्ही सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. सोबतच अमरावती आहे आणि गोंदिया आहे. अशा प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या महत्त्वपूर्ण अपडेट केलेले आहेत का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. परंतु जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत याच्यामध्ये गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, भंडारा असेल, यवतमाळ असेल, सोबतच वाशिम असेल, अमरावती असेल, नांदेड असेल अशा भागांमध्ये सुद्धा उद्या पैसे जमाच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. परंतु मनामध्ये काय अडचण आली तर कमेंटद्वारे विचारा. परंतु व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.